सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडिओचा खजाना म्हटलं जातं। अनेक प्रकारच्या रील्स, अनेक प्रकारचे मीम्स, अनेक प्रकारचे फोटो हे सध्या सोशल मीडियावरती एवढे व्हायरल होतात, खरोखरच आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पडतात। तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये खरोखर जे घडलंय ते तुम्ही सुद्धा त्याचा विचार करू शकत नाही। तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कार आहे, ती कार वॉशिंग करण्यासाठी आणलेली आहे आणि ती वॉशिंग करण्यासाठी आणलेली असताना जे घडले ते खरोखरच भयानक आहे। कारण अनेक वेळा आपण कार वॉशिंग करायला जातो तेव्हा पाहतो एक कार वॉशिंग करणारा प्रथम कारला भिजवून घेतो, म्हणजे पाण्याने फवारे मारतो एका पाईपच्या साहाय्याने आणि त्यानंतर तिला साबण लावतो, म्हणजे जो वॉश असतो तो वॉश लावतो आणि तो वॉश लावल्यानंतर त्या गाडीला पुन्हा एकदा, त्या कारला पुन्हा एकदा कपड्याने घासताना पाहायला भेटतो, जेणेकरून त्यावरती असणारा कलर किंवा त्यावरती असणारी जी डस्ट असते ती घासून म्हणजे ती निघून जावी यासाठी तो एका कपड्याने त्याला चोळताना म्हणजे घासताना पाहायला भेटतो। आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे हाताने जे पंप असतो, जो पाईप असतो, त्या पाईपच्या साहाय्याने पूर्णपणे ती कार असते ती फवारा मारून तो पूर्णपणे साबण असतो, जो वॉश असतो तो त्याला धुवून काढतो आणि अशा प्रकारे कार वॉश केली जाते। असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला, परंतु यामध्ये कुठे पंप नाही, कुठे पाईप नाही। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक तरुण आहे, तो तरुण या गाडीला प्रथम वॉश लावतो, म्हणजेच वॉश करण्यासाठी घेतो। तर तो जो कार वॉश करण्यासाठी जे असतं ते लावतो त्याला आणि त्यानंतर तो हाताने पुन्हा पुसताना पाहायला भेटतोय। जेव्हा पुसत असतो आणि हा घासत असतो त्या कपड्याने, त्यानंतर हातामध्ये पाईप नाही किंवा काही नाही, फक्त हात मोकळे असतात आणि त्या मोकळ्या हाताने हात तोंडामधून पाणी काढताना पूर्णपणे या कारचं पुढचं जे बोनेट असतं त्या बोनेटवरती असणारा जो पत्रा इंजिनच्या वरती असतो तो संपूर्णपणे धुताना पाहायला भेटतोय। खरोखरच जगामध्ये असे काही लोक आहेत ज्याचा आपण विचार करू शकत नाही, अशा प्रकारचे काही कारनामे करून दाखवतात आणि त्यांचा कारनामा जगभर व्हायरल होतो आणि अनेक लोक त्यांचं कौतुक करतात। तर काही लोक म्हणतात याला पाणी विभाग खातं आहे, त्यांनी जवळजवळ 100 फोन केले, तर काहींनी म्हटले पाणी विभाग खातं याला शोधत असेल, कारण हा जास्त करून पाणी सेव्ह करू शकतो आणि अशा पद्धतीनं तो आपला टॅलेंट जगासमोर आणतोय। तर मित्रांनो, या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब करायला जर चुकून विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा।